मैत्रिणींनो, तुम्हाला हे माहीत आहे का की नरकासूर हा वराह आणि भूमातेचा पुत्र होता. त्याला वरदान मिळालेलं होतं की त्याचा मृत्यू हा फक्त त्याच्या आईच्या हातूनच होईल. त्याच्या मिळालेल्या या वरदानाचा गैरफायदा घेत पृथ्वीवरती अक्षरशः नरकासुरानं उच्छाद मांडला होता. मग ह्या उच्छादामध्ये अक्षरशः देवदेवता देखील हरायला लागले होते. मग या सगळ्यांमधून आपल्याला सुटका कशी होणार किंवा आपल्या पृथ्वीला वाचवायचं कसं, यासाठी सर्वच जण ब्रह्मदेवांकडे गेले. त्यानंतर याचा पर्याय म्हणून एकच गोष्ट निघाली की भगवान श्रीकृष्ण आणि त्यांची पत्नी सत्यभामा हे दोघेही नरकासुराचा वध करण्यासाठी जातील. कारण सत्यभामा म्हणजेच भूदेवीचा अवतार होते आणि नरकासुराला मिळालेल्या वरदानानुसार त्याचा मृत्यू हा फक्त त्याच्या आईच्या हातूनच होणार होता. त्यामुळं श्रीकृष्ण, सत्यभामा आणि माता काली हे सर्वजण नरकासुराचा वध करण्यासाठी गेले. ह्या सर्वांचा वध करून झाल्यानंतर जेव्हा ते पृथ्वी तलावरती अवतरले किंवा पुन्हा एकदा माघारी आले, त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण हे उभक कालाच्या सुमारास म्हणजेच सूर्योदयाच्या पूर्वी पृथ्वीवरती माघारी आले. त्यावेळेस नंदा यांनी त्यांच्या कपाळाला लावलेला जो तिलक होता, जो नरकासुराच्या रक्ताने लावलेला होता भगवान श्रीकृष्णांच्या कपाळाला, तो अभ्यंग स्नानाने त्यांना साफ करून त्यांना पवित्र केलं आणि भगवान श्रीकृष्णांना सूर्योदयाच्या पूर्वी त्यांनी अभ्यंग स्नानाने पवित्र करून टाकलं. आता ह्यानंतर असं देखील सांगण्यात येतं की जेव्हा नरकासुराला वध करायला गेले त्याच्या अगोदर त्यांनी वरदान मागितलेलं होतं की जो कोणी या दिवशी अभ्यंग स्नान करेल किंवा पहाटेच्या वेळी उठून स्नान करेल त्याला नरकापासून मुक्तता मिळेल किंवा त्याला नरक यातना भोगायला लागणार नाहीत. आणि तेव्हापासूनच नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान करण्याची प्रथा सुरू झाली. तुम्हाला ही गोष्ट माहीत होती का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नमस्कार.